आता पोलीस आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीच्या संदर्भातला तपशील आपल्या टीव्ही स्क्रीनवर येतोय, तो जवळून पहा। सायन कोळीवाडा, खरं तर शिव असा इथे उल्लेख असायला हवा। शिव कोळीवाडा परिसरामध्ये हा वाद झालेला आहे। पोलीस आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये ही शाब्दिक चकमक झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड यांच्यात आणि पोलिसांमध्ये हा वाद झालेला आहे। शिव कोळीवाडा परिसरामध्ये हा वाद झालाय, तिथे पोलीस आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भिडले आहेत। एक मिनिट माझी चर्चा करतोय। तुमच्या सिनियर आयुष्यात पहिल्यांदा पैसे खाल्ले। या प्रकरणामध्ये अधिक तपशिलाच्यासाठी आपण आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याशी फोनद्वारे संपर्क करतोय। शुभम, नमस्कार, आवाज येतोय? जी प्रसाद जी, आवाज येतोय। आता या घडीला आपण कुठे आहात आणि हा जो वाद शिव कोळीवाडा मतदारसंघामध्ये झालेला आहे त्याचं मूळ कारण काय? अर्थातच प्रसाद जी, आपण बघू शकतो की सायन कोळीवाडा मतदारसंघामध्ये पोलीस आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक होताना दिसून येत आहे। प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड जे आहेत, आपलं मतदान झाल्यानंतर जे आहेत सायन कोळीवाडा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती। त्याच अनुषंगाने ते त्या ठिकाणची पाहणी करत असताना पोलिसांनी त्यांना अडवलं आणि अडवल्यानंतर काहीची अरेरावीची भाषा देखील पोलिसांनी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबत केली आणि कुठेतरी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदारांवर प्रभाव टाकल्याचा आरोप जो आहे तो देखील करण्यात येत आहे। आणि त्याच कारणामुळे ही शाब्दिक चकमक जी आहे यांच्यामध्ये दिसून आली होती, ज्यामध्ये प्रवीण दरेकर चांगलेच आक्रमक होताना दिसून आले होते आणि पोलीस यंत्रणा कुठेतरी दुजाभाव करत आहे असा देखील आरोप जो आहे प्रवीण दरेकर यांच्याकडनं करण्यात येत आहे। जी शुभम, आपण परिस्थितीवर लक्ष ठेवा, अधिक तपशील लागेल तेव्हा आपल्याला नक्कीच पुन्हा संपर्क स्थापित केला जाईल। तुर्तास धन्यवाद।